द्रौपदी 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 स्वतःची सख्खी बहीण सोडली, पण मांडलेल्या बहिणीचं भजन चालू आहे. एका वेळेला उद्धवाला राग आला आणि उद्धवानं सांगितलं, देवा आपले ते आपले असतात आणि परके ती परके असतात. आपलीच रक्ताची नाते आपल्या कामाला येतात. किती मोठं दुःख असू द्या, किती मोठं संकट येऊ द्या, पण त्या वेळेमध्ये आपलीच रक्ताची नाते आपल्या कामी येतात. भगवान परमात्माला सांगू लागले, उद्धव सांगतात म्हणे तुम्ही खुशाल द्रौपदीचं भजन करताना स्वतःची बहिणीला सोडून दिलाय. बहीण सोडली, मांडलेल्या बहिणीचं भजन हे का? देवाची एक भगवान परमात्माची सवय होती. भगवंत कधीच स्पष्टीकरण देत नव्हते. देव कधी सुद्धा प्रक्रिया करून दाखवायचे, स्वतः अनुभवातून सांगायचे. देवाच्या मनात मात्र कित्येक दिवस हेच गोष्ट होती. उद्धवाने सांगितलंय स्वतःच्या सख्या बहिणीचं भजन का सोडलं आणि मांडलेल्या बहिणीचं भजन करतोय सारखी द्रौपदी द्रौपदी. काही कालांतराच्या नंतर देवाच्या लक्षात आला, आता उद्धवाला या गोष्टीचा विसर पडलाय. कृतीतून करून दाखवायचं होतं, विसर पडला. म्हणून एक दिवस भगवान परमात्मा उद्धवाला म्हणे, उद्धवा अरे चल आपल्याला सुभद्रा ताईकडे जायचंय. म्हणे का? खूप भूक लागली, काहीतरी खावंसं वाटलंय, भूक लागली. सुभद्रा ताईकडे जायचं म्हटलं तर भगवंत उद्धवाला घेऊन निघाले. सुभद्रा ताईच्याकडे आले, ताई खूप भूक लागली, काहीतरी खाण्याकरिता दे. खाण्याकरिता म्हटलं तर सुभद्रा ताई म्हणे, माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे. आताच कुठं म्हणे लग्नाला निघाले, आताच तर मी आवरायला चालू केलं, तू आता आला, आता मला वेळ नाही म्हणे करून द्यायला. तुझ्या हातानं बघ काय करायचं तर. नाही ना ताई, खूप भूक लागली. समोर फळांची टोपली ठेवली, तिथे चाकू आहे, सुरी आहे, स्वतःच्या हातानं फळं काप आणि स्वतः खा. आता मला सांगा, जगताची भूक भागवण्याचं काम जो करतो त्याला भूक खरंच लागेल का? पण भगवान परमात्माला उद्धवाला सांगायचं होतं, स्वतःच्या कृतीतून दाखवायचं होतं की द्रौपदीचं भजन का करतोय. सुभद्रा ताई म्हणे, माझ्याकडे वेळ नाही. भगवंतानं एक फळ घेतलं, सुरी घेतली आणि ते फळ कापलं. एक फोड काढली, उद्धवाला दिली, म्हणे तू खा. दुसरी फोड नाही कापली, देवानं स्वतःची करंगळी कापून घेतली. बोटाला लागलं, रक्त बाहेर येऊ लागलं, पूर्ण अंगावरती रक्त सांडलेलं. उद्धवजी सांगतात, सुभद्रा ताई अगं कानाला लागलंय, खूप रक्त वाहत आहे. सुभद्रा धावत पळत आली आणि धावत आल्यावर पाहिलं, म्हणे काना अरे एक काम सांगितलं तरी तुला नीट जमत नाही का? फक्त फळच कापून खा म्हटलं की बोट कापून घे. थांब म्हणे, आता आले, चिंदी घेऊन येते. स्वतःची बहीण सख्खी चिंदी शोधायला गेली. आता मला सांगा, सर्वसामान्य आपल्या सध्याच्या काळात एवढ्या सर्वसामान्य माणसाच्या बाईच्या घरात एवढ्या साड्या आहेत की अचानक जर कपाटाचा दरवाजा उघडला तर साड्या खाली दवून मरल. साधारण बाईच्या सांगते मी, तिथं देवाची बहीण होती, किती साड्या असतील त्याची गणत नाही, तरी सुद्धा चिंदी नाही सापडली. देवानं लीला केली, चिंदी शोधायला गेली. भगवंताला तो त्रास सहन होईना. उद्धवा अरे चल आता द्रौपदीकडे जाऊ. द्रौपदी माता सकाळी सूर्याची कोळी किरण धरणी मातेवरती पडलेली, प्रसन्न वातावरण झालेलं आहे, पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती ऐकायला येतोय. नुकताच सूर्य भगवंताला नमस्कार करण्याकरिता आल्या, तुळशीला पाणी घालत होत्या. हातामध्ये पूजनाचं ताट होतं आणि तसं द्रौपदी मातेला पाहिलं. सहज भगवंताकडे लक्ष गेलं, देवाच्या हाताकडे लक्ष गेलं तर पूर्ण अंगावरती रक्त सांडलं होतं. द्रौपदी मातेनं हातातलं पूजनाचं ताट खाली टाकून दिलं आणि धावत गेल्या. कान्हा अरे काय झाले तुझ्या हाताला? एवढं रक्त अंगावरती सांडेपर्यंत अजून तो हाताला बोटाला काही बांधलं नाही का? डोक्यावरचा पदर खाली घेतला आणि पदराची चिंदी केली. कोणी? मांडलेल्या बहिणीनं. मग प्रश्न हा पडेल, ताई आता कलियुगामध्ये लोक गुरु बहीण करतात, गुरुभाऊ करतात, मग सख्या नात्याचा त्याग करावा का? असं नाही. सध्याच्या काळात स्वार्थाशिवाय कुठलंच नातं झुटल्या जात नाही. मग ती गुरु बहीण असो अथवा गुरुभाऊ असो. मान्य मला भगवान गोपाल कृष्णानं मांडलेली बहीण द्रौपदी होती, पण जगाचा मालक प्रत्येक भक्ताचं वर्णन पहा, प्रत्येक भक्ताचं चरित्र पहा. देवानं कोणाची जात पात नाही पाहिली, भगवान परमात्मानं कोणाची श्रीमंती नाही पाहिली, फक्त अंतकरणातला भाव पाहला. मग तिथं स्वतःचं नातं असो अथवा दुसरं कोणी असो, स्वतःची बहीण होती, पण मात्र निष्ठावान भक्त द्रौपदी माता पदराची चिंदी केली. उद्धव सांगतात, द्रौपदी माता तुम्हाला शास्त्र माहिती नाही का? अहो सौभाग्यवती स्त्रीनं परपुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर कधी खाली पडू द्यायचा नाही.
जिचं सौभाग्य जिवंत आहे तिला. का? सौभाग्याला धोका आहे आणि कधीच दुसऱ्याच्या समोर पदराकडून चिंधी फाडायची नाही. का? सौभाग्याला धोका असतो. द्रौपदी मातेनं उत्तर फार सुंदर दिलं. उद्धवा, शास्त्र मी चांगलं जाणते म्हणे, मी तर देवाची बहीण आहे, शास्त्र मला माहिती आहे. परपुरुषाच्या समोर डोक्यावरचा पदर खाली घेतला तर सौभाग्याला धोका आहे, पदराकडून चिंधी फाडली तर सौभाग्याला धोका आहे. पण ज्याच्याकरिता चिंधी फाडली ना त्याच्याच तर हातात आहे माझं सौभाग्य किती दिवस जिवंत ठेवायचं. मला सांगण्याचं तात्पर्य आहे, द्रौपदी माता समजावून सांगतायत भगवान परमात्मानं फक्त तिरक्या नजरेनं उद्धवाकडे पाहिलं आणि उद्धवानं समजून घेतलं की का देवानं द्रौपदी मातेचं भजन करावं. कित्येक संकट आली पण देवाकडे पाठ करून कधीच भजन नाही सोडलं मुखातलं. काही कालांतराच्या नंतर एके दिवशी द्रौपदी मातेवरती असं संकट आलं. दुर्योधन राजसिंहासनावरती बसलेला आहे. जुगारामध्ये द्रौपदी मातेला जिंकल्या गेलं आणि राजसिंहासनावरती बसलेल्या दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, अरे आपली दासी आहे ती, ओढ म्हणे तिच्या अंगावरचं वस्त्र. जसं वस्त्र ओढ म्हटलं तर द्रौपदी मातेनं हात जोडले. मला माफ करा, मी तुमच्या कुलाची कुलवधू आहे. स्त्रीचा अपमान करणं ही चांगली गोष्ट नाहीये. ज्या ज्या वेळेला स्त्रीचा अपमान घडलाय ते त्या वेळेला अघटित घटना घडली आहे, काहीतरी चुकीचं काम घडेल. असं करू नका. कृपाचार्य द्रोणाचार्य होते, विनंती केली, पितामह भीष्माचार्य आहेत, प्रत्येकाला विनंती करतात, तुम्ही तरी सांगा ना द्रोणाचार्य, तुम्ही या कुलाचे कुलगुरू आहात, तुम्ही तरी समजावून सांगा ना यांना. द्रौपदी मातेचं कोणी ऐकत नाहीये. दुःशासन वस्त्रहरण करत होता पण त्यालाच कळत नव्हतं द्रौपदीच्या अंगावरची साडी ओढतोय की कापड मिल मधला कपडा ओढतोय. का? जगाच्या मालकानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्या. ज्या वेळेला साड्या संपल्या ना त्यावेळेला भगवंतानं स्वतःचा पितांबर सोडला. भगवान परमात्माचा धावा करू लागली. अगोदर स्वतःची साडी हातानं सावरली, नंतर दातानं सावरली आणि लक्षात आला आता मी स्वतःचं रक्षण करू शकत नाही. भगवान परमात्माला धावा केला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. सांभाळिया फुले दीननाथ ब्रीद, सांभाळिया फुले दीननाथ ब्रीद, सांभाळिया फुले.
कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. जगाच्या मालकाकडे हात जोडले, हात वरती केले द्रौपदी मातेनं आणि भगवान परमात्मानं धावा केला. पितांबर सोडला, तोच पितांबर पितामह भीष्माचार्यांनी पाहिला. दुःशासना, अरे मागे हो, ती साडी नाही द्रौपदीची, तू देवाचा पितांबर आहे, त्याला हात लावशील तर जळून भस्म होशील. भगवान परमात्मा आले. द्रौपदी माता विचारता, देवा यायचंच होतं तर एवढा वेळ लावला कशा करिता? देव म्हणे, तुला तर वाटलं अगोदर तुझी साडी तू हातानं सावरशील, नंतर दातानं सावरशील. जेव्हा तू हात वरती केले तेव्हा धावून आलो. नाही पण आला, पण एवढा वेळ लावला का? भगवंत म्हटले, अगं भक्त संकटात असताना मी भक्ताला सोडून कुठं जातच नाही, हो तू तुझ्याच जवळ. पण तूच तर म्हटली कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्वारकेला नव्हतो म्हणे द्रौपदी, तुझ्या जवळच होतो, पण तूच म्हटली द्वारकेच्या राया, मग मला द्वारकेला जावं लागलं, त्यामुळे वेळ झाला. भगवान परमात्माचं किती संकट आलं तरी संकटात मात्र भजन सोडत नव्हत्या. त्याच्या पुढे सुंदर अशी कथा येते पहा. एका वेळेला भगवान परमात्माकडे पूर्ण कौरवांच्या मध्ये दुर्योधन एक वेळेला रडत होता. द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा त्यानं दुर्योधनाला पाहिलं, विवळत पडलेला होता, आणि त्या दुर्योधनाला पाहून रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाहिलं, विचारलं, अरे काय झाले मित्रा? अश्वत्थाम्यानं विचारल्याबरोबर दुर्योधन सांगू लागला, अरे कौरवांच्या पैकी एकही जिवंत राहिला नाही, पण पांडवांच्या पैकी एकही कसा रे मेला नाही, याचंच दुःख आहे म्हणे. त्याकरिता इथे मरणही येत नाहीये, त्याचं दुःख टोचत राहतंय, काय करावं? तुला आनंदाने हसत मरण येईल याच्यासाठी मी काय करू? सांगितलं अश्वत्थाम्याला, 5 पांडवांच्या पैकी एक तरी पांडव त्याचं मस्तक माझ्या समोर आणलं ना, तर मी आनंदानं प्राण सोडल, आनंदानं मरण येईल. ज्या वेळेला विजय झाला महाभारताच्या युद्धामध्ये, पांडवांचा विजय झाला, भगवान परमात्माला त्याचा आनंद गगनात मावेना, म्हणून जगाच्या मालकाने सांगितलं काहीतरी अघटित घटना घडणार आहे. कारण देवाला न सांगता तुम्हा कळो येते अंतर. जगाच्या मालकाला माहिती होतं काय घडणार आहे. भगवान परमात्मानं पांडवांना सांगितलं आपल्याला हा आनंद व्यक्त करण्यासाठी रिकाम्या शेतात जायचं म्हणे. मग रिकाम्या शेतात निघून गेले आनंद व्यक्त करण्याकरिता. आनंदाच्या भरामध्ये 5 पांडव निघून गेले. 5 पांडवांचे 5 मुलं आहेत आणि 5 पुत्र पाहले. आईकडे आले, द्रौपदी मातेला विचारतात, आई अगं आमचे पिता त्यांच्या जागेवरती आज झोपण्याकरिता नाही येत, त्यांच्या जागेवरती आम्ही जाऊन झोपावं का? ज्या वेळेला 5 पांडवांच्या जागेवरती त्यांची 5 मुलं जाऊन झोपली, मातेनं होकार दिला. 5 पांडव झोपली आणि रात्रीच्या वेळेला अश्वत्थामा चमचम करणारी तलवार घेऊन निघालेला होता. काळकुट्टा अंधार पडलेला आहे. सगळीकडे किड्या मुंग्यांचा आवाज येतोय, किर किर किर. काळकुट्टा अंधारामध्ये अश्वत्थामा तलवार घेऊन निघाला. म्यानामध्ये तलवार आहे. त्याने येऊन पाहिलं, ज्या ठिकाणी 5 पांडव झोपायचे त्या 5 पांडवांच्या जागेवरती 5 मुलं आहेत. मंद मंद दिवा चालू होता. दिव्याची वात पुढे सरसावली आणि त्याची नजर त्या मुलांच्याकडे गेली. त्याला वाटलं 5 पांडवांसारखी 5 मुलं दिसलेत. जशी म्यानातून तलवार काढली, तीच तलवार कोणाचं तरी रक्त पिण्यासाठी टपलेली होती, कोणाचा तरी जीव घेण्यासाठी टपलेली होती. जशी म्यानातून तलवार काढली तसे सप 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 असे 5 वार केले. धडापासून मस्तक बाजूला केलं. घाबरून गेला, हे तर पांडव नाहीत, पांडवांची मुलं आहेत. अश्वत्थामा निघून गेला. रक्तांचा पाट वाहत येतोय. पण द्रौपदी मातेच्या अंगाखाली रक्त आलं. काहीतरी गरम लागते म्हणून उठून बसल्या. हात चाचून पाहिला तर अगोदरच महाभारताच्या युद्धात रक्ताचे लोट पाहिले होते, रक्ताचे पूर पाहिले होते. रक्ताला घाबरून गेलेली होती. जसं रक्त पाहिलं तशी द्रौपदी माता घाबरून गेली. येऊन पाहते तर 5 पांडवांच्या जागेवरती स्वतःची मुलं झोपलेली होती. 5ही मुलांकडे पाहिलं, एकही धडापासून मस्तक पूर्ण बाजूला झालेले. जशी चेंडूची फुलं गोळा करावीत ना, झेंडूची फुलं तशी मस्तक जमा केली आणि ती मस्तक स्वतःच्या पदरामध्ये घेतली. प्रत्येकाला म्हणावं, बाळा अरे माझ्याकडून आंघोळ करायची होती ना.
बाळ जाण्याचं दुःख काय असतं हे फक्त आई समजू शकते, जिचा एकुलता एक मुलगा निघून गेलेला आहे. आणि आता तर काय काय घटना घडत आहेत. बापाच्या अगोदर कित्येक पोरं जायला लागले पहा. काल परवा सोशल मीडियावरती बातमी येते, तामिनी घाटामध्ये गाडी कोसळली, तरुणच मुलं आहेत 20-22 वर्षाचे. आज आई वाट पाहत असेल, घरी बाप वाट पाहत असेल, पण 5ही मुलं 500 फूट दरीमध्ये गाडी कोसळीन जागेवरती गेले. 3 दिवसाच्या नंतर सापडलेत परत. ज्या माय बापाला ही गोष्ट कळली असेल, काय अंतकरण म्हटलं असेल. बाळ जाण्याचं दुःख काय असतं हे द्रौपदी माता भोगू लागल्यात. ते मुलाकडे पाहायच्या, दुःख मात्र सहन होत नव्हतं. प्रत्येक मुलाला म्हणावं, बाळा अरे एकदा मला आई म्हणा ना. ज्या आईला संतान होत नाही, कित्येक वर्षानं संतान झाली, आणि तोच मुलगा जर मध्ये 20-22 वर्षाचा होऊन गेला ना, तर ती आई फक्त त्या लेकरासाठी झुरत राहते. जिवंत असून सुद्धा मेल्या जमाय. द्रौपदी मातेचे कान ऐकायचे, पण कोणाचे शब्द ऐकायला येत नव्हते. डोळे पाहायचे, पण कोणावरती नजर मात्र स्थिर होत नव्हती. अंगामध्ये त्राण राहिलेला नाही, शरीरात प्राण राहिलेला नाही, पाण्याचा घोट नाही, अन्नाचा कण नाही. पांडवांच्या कानावरती बातमी पोहोचली. अर्जुनाने विचारावं, हे कोणी केलंय? अश्वत्थाम्याला रथाला बांधून घेऊन आले. जसं वांग सोलावं तसं त्याचं शरीर पूर्ण सोलल्या गेलेलं होतं. त्याला उभा केला द्रौपदी मातेच्या समोर. द्रौपदी, गेला काय करावं, कोणता दंड द्यायचा सांग. द्रौपदी मातेनं हात जोडले. संताचा अंत करणे शेवटी. स्वामी, त्याला सोडून द्या म्हणे, त्याला मारू नका. महाभारताच्या युद्धात त्याचे वडील त्यांनाही मारले तुम्ही, पण आज त्याला जर मारलं, त्याची आई फक्त या बाळाकडे पाहून जीवन जगते, आणि यालाही मारून टाकलं तर त्या मातेने कोणाकडे पाहून जगायचं. त्याला मारू नका, सोडून द्या. द्रौपदी असं कसं बोलते? अगं याने तुझ्या मुलाचा जीव घेतला, एक नाही 5-5 पोरांचा प्राणघात केलाय. सांग याला काय करू? मारू नका त्याला, त्याला सोडून द्या. संताचं अंतकरण आहे. स्वतःची 5ही मुलं हिरावून घेतले तरी सांगते त्याला मारू नका, त्याला मारू नका, त्याला मारू नका, सोडून द्या. द्रौपदी माता कोणाचं ऐकायला तयार नाहीयेत. अर्जुनानं भगवंताला विचारलं, देवा याला काय करावं, याला मारावं की मारू नये? भगवंत सांगतात त्याला माराही, त्याला मारूही नका. मग काय करावं? एकदा जर त्याचा जीव घेतला तर तो कायमचा आनंदी होऊन जाईल, आणि सुखानं त्याचा प्राण सोडल. अशी शिक्षा द्या की तो वेळोवेळी कायम पावला पावलावरती मरत राहायला पाहिजे. काय करावं लागेल? त्याच्या मस्तकावरील दिव्यमणी काढून घेतला, आणि दिव्यमणी काढून घेऊन त्याला अपमानित करून हाकालून दिलं. जसा अश्वत्थामा तिथून निघाला, आल्याच्या नंतर त्यानं 5 ब्रह्मास्त्र सोडले. अश्वत्थाम्यानं दुर्बुद्धी सुचली, आणि एकच ब्रह्मास्त्र त्यानं उत्तरेच्या गर्भावरती सोडलं. जसं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावरती सोडलं, उत्तरा गडबड लोळू लागली. पोटात आग होती, विस्तव टाकल्यासारखं होतंय. भगवंताला हात जोडले, देवा तुम्ही काहीतरी करा, तुम्हीच काहीतरी करा. मला दुःख होतंय, मला त्रास होतोय, मला वेदना होतात, याचं दुःख नाहीये, पण पांडवांचा अंश माझ्या गर्भात वाहतोय म्हणे, तो वाढतोय माझ्या गर्भामध्ये. याला काही झालं तर कायमचा पांडवांचा अंश बुडून जाईल, त्यांचा वंशच राहणार नाही. मग काय करावं? भगवान परमात्मा सांगतात, काळजी करू नको. सूक्ष्म रूप धारण केलं आणि उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला. उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून त्या छोट्याशा बालकाचा सांभाळ केला, त्याचं रक्षण केलं. आणि भगवान परमात्मा कुंती आत्यानं जगाच्या मालकाचे उपकार पाहिले, आणि कुंती आता रडू लागल्या. रडता रडता भगवान परमात्मानं पाहिलं, म्हणे आत्या रडायला झालंय काय? अशी भावनिक होऊ नको, काही पाहिजे असेल तर माग. आत्या सांगता, देवा आम्हाला अखंड संकट दे. आहे का जगात असं मागणारं कोणी? ऐका देवाला. देवाच्या समोर गेलो तर आपण आपल्या स्वार्थाच्या पोटी काय काय भगवंताला मागतो. नारळ कधी फोडत नाही, कधी श्रीफळ देवाच्या समोर मांडत नाही, कधी देणगी सुद्धा देत नाही, पण यादी मात्र एवढी असते, देवा हे पाहिजे, देवा ते पाहिजे. पण देवाला म्हणावं अखंड संकट पाहिजे. का संकट मागितलेत? भगवंताला विनंती केली, देवा ज्या ज्या वेळेत आमच्यावरती संकट आले तेव्हा आमच्या सोबत होता, आणि आता आनंदाचे दिवस आहेत, आता आम्हाला सोडून निघून चालला. आनंदात तू नसेल तर आम्हाला आनंदच नको, अखंड संकट पाहिजे. ज्या वेळेला
कुंती आत्याला भगवान परमात्मा समजावून सांगतात आणि तिथून पुढे जगाचा मालक द्वारकेला जात असताना काही दिवस भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये राहिले. नंतर भगवंत द्वारकेला गेले आणि उत्तरेनं सुंदर मुलाला जन्म दिला. ज्या मुलाला जन्म दिला त्याचं नाव परीक्षित ठेवण्यात आलं. अगोदरचं नाव विष्णुरागे, पण परीक्षित का? जसा मुलगा जन्माला आला तसा तो रडू लागला. का रडतोय भगवान परमात्मा? कारण तो मुलगा या कारणावरून रडायचा की जो माझा मित्र आईच्या गर्भात माझ्या सोबत होता तो कुठे दिसत नाही. जसं देवाला पाहिलं तर तो मुलगा हसायला लागला. देवाला ओळखलं म्हणून त्याचं नाव पुढं परीक्षित ठेवण्यात आलं. त्याच्या पुढे हीच बातमी भगवान परमात्मा द्वारकेला निघून गेले. अर्जुनाच्या कानावरती पोहोचली आणि अर्जुनानं सर्व पांडवांना सांगितलं. आपल्यालाही खूप दुःख होतंय. अर्जुन दुःखी झाला. भगवंत निघून गेले म्हणून आता आपणही थांबण्यात अर्थ नाहीये. भगवान परमात्माला निघून गेल्याच्या नंतर पांडवांनी रडत रडत त्याच गादीवरती सिंहासनावरती राजा परीक्षितीला बसवलं आणि स्वतः स्वधामाला निघून गेले. स्वधामाला निघून गेल्याच्या नंतर ज्या जागेवरती राजा परीक्षित आहे त्याच जागेवरती त्या राज्यामध्ये पाहिलं एका ठिकाणी एक काळा पुरुष आहे. तो अधर्म करत होता, गो मातेला त्रास देत होता. पहा भगवान परमात्मानं त्या वेळेला अवतार धारण केलेला आहे. ज्या ज्या वेळेला या धर्मावरती संकट येईल तेव्हा तेव्हा भगवान परमात्मानं अवतार धारण केलेला आहे. काळा पुरुष एका गो मातेला मारत होता. कारण ज्या राष्ट्रामध्ये गोमातेची पूजा केली जाते तेच राष्ट्र आनंदानं नांदेल. आता कित्येक नको नको तेवढे मला तर वाटतंय कत्तलखाने कुठेही वाढल्यात. कित्येक गोरक्षक असेल, कित्येकही आपण गायीचं रक्षण करणारे जरी पाहिले आणि गोमाता वाचवणारे पाहिले तरी कत्तलखाने तेवढेच वाढलेत. ज्या दिवशी या देशातील या भारत मातीमधील गोमाता संपेल त्या दिवशी हे कलियुग संपायला सुद्धा वेळ लागणार नाही. गोमातेची सेवा करणं कर्तव्य आहे. आज गोमाता सांभाळायची नको वाटते. जे जनावर जास्त दूध दिलं ते जनावर लोक सांभाळायला लागले. सिटीच्या ठिकाणी नाही पण शहराच्या ठिकाणी सुद्धा पहिल्या काळात हिंदू म्हणून कसा ओळखल्या जायचा, ज्याच्या दारात गोमाता आहे तो हिंदू असं ठरवलं जायचं. आता गोमाता नाही, आता बकऱ्या दिसतात दारामध्ये. गोमाता दिसत नाहीये. गावामधून जास्त सापडल्याच 2000 लोकसंख्येचं गाव असेल तर 2-4 गाया सापडतील. गावामध्ये शोधत जायचं. मग पहिला काळ होता, बाईनं सकाळी चूल पेटवली, पहिला नैवेद्य अग्निदेवतेला राहायचा, दुसरा नैवेद्य देवघरासाठी देवतांसाठी करायची, तिसरा नैवेद्य स्वतः गोमातेसाठी करायची. गोमातेला नैवेद्य दाखवल्याशिवाय घरातल्या माणसाला मात्र भोजन दिलं जात नव्हतं. आता गोमाता नाही, आता अग्निदेवताही नाही, आता काहीच नाही राहिलं. कुठली चूल राहिली, कुठलं काय राहिलंय. पहिला काळ निघून गेला, फक्त आठवणी काढण्यापुरतच मर्यादित राहिलाय. आम्ही तरी भाग्यवान आहोत की ते दिवस आम्ही पाहिलेत. आणि इथून पुढची पिढी आहे त्यांना चूलच कशी आहे आपल्याला फोटो दाखवावं लागणार आहे की याला चूल म्हणतात, याला जातं म्हणतात, याला उखळ म्हणतात, याला मुसळ म्हणतात. पहिला काळ होता दिसायचे सगळे, आता जाताही नाही राहिलं, काहीच नाही. कारण गो मातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे. एका वेळेला ब्रह्मदेवानं सांगितलं सर्व देवतांना गोमातेमध्ये प्रवेश करा. पूर्ण देवतांनी प्रवेश केला पण 2 जणी पाठीमागे राहिल्या, गंगा आणि लक्ष्मी. गंगा लक्ष्मी पाठीमागे राहिल्या. ब्रह्मदेव आम्हालाही असं स्थान द्या, आम्हालाही ठिकाण द्या की आम्हालाही गोमातेमध्ये प्रवेश भेटला पाहिजे. म्हणजे आता तर हाऊसफुल झालंय. मग 2 ठिकाणं आहेत. कोणतं? एक गाईचं गोमूत्र आणि दुसरं म्हणजे गाईचं शेण. लगेच लक्ष्मी माता आणि गंगा माता तयार झाल्या. म्हणून गाईच्या गोमूत्रामध्ये गंगा माता आहे आणि शेणामध्ये लक्ष्मी माता आहेत. मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. ओ मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. मंगलकारी माँ हमारी गोमाता, गोमाता जय हो माँ हमारी गोमाता. मंगलकारी माँ हमारी
काजलकारी माँ हमारी गौ माता, जय हो माँ हमारी गौ माता। ज्या वेळेला तो काळा पुरुष पाहिला आणि राजा परीक्षितीला राग आला। राजा परीक्षितीने त्या काळ्या पुरुषाला दंड दिला, सांगितलं तू या राज्यातून निघून जा। जाऊ तर जाऊ कुठे? मग सांगितलं 4 ठिकाणी राहा, द्विध, मद्य, व्यभिचार आणि हिंसा। 4 ठिकाणी राहू, पण 2 असे ठिकाणं द्या की तिथे मला मान सन्मान भेटला पाहिजे। म्हणजे 2 ठिकाणं, त्यामध्ये पहिलं आहे माणसानं अनितीने कमवून आणलेल्या सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे। अनितीने कमवून आणलेलं सोनं याच्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे असा राजा परीक्षितीनं श्राप दिला। तू अनितीने कमवून आणलेल्या सोन्यामध्ये राहा आणि लुबाडून आणलेल्या धनामध्ये। पण याचाच विसर एक दिवस राजा परीक्षितीला पडला। जरासंधानं अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप राजा